बागला मेट मंडिले नकल माडे उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलंतं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहं म्हणून आम्ही नरसिंह सांगताची कितें सांगताची ते एक श्लोक झाले. आता हांवें बागला मेट कसले मांडी नाका म्हणाले. आता नरसिंह अवतार घेतल्यानंतर हिरण्यकश्यप कसं म्हणून होता. मग घरच्यान बाहेर बी हाय मोरणे घरा भितर बी मोरणे म्हणून है की सकाळी बी मोरणे रात्री बी मोरणे प्राणी बी मरणे मनुष्यान बी मरणे ताकाची विष्णू अवतार घेता नरसिंहाला अवतार घेता. नरसिंहाला अवतार घेऊन नकटाने हिरण्यकश्यपूले हर्ज बघून पोट बघून अंत बघून काढता. तेणे बशी काही नरसिंहान बशे बागला मेट्टे वयली तेकाच आमी बागला मेट मांडिने म्हणचे. ते नरसिंहाला पीठ ते नरसिंहाला सिंहासन म्हणून आमी शास्त्र भितर सांगताचे. त्याच्यानाची ते नरसिंहाला पीठ ते देवाले पीठ ते देवा समान ते तशें म्हणून दिसा सकाळी बायला ते पुजी करून हळदी कुंकुमला पुजी करणे ते कुंकुम धरून अक्षतेंगा पांय पडताचे. ते नरसिंहाला पीठ जाल का तरी नरसिंहाले आसन जाल का तरी तेगेले सिंहासन जाल का तरी मांडिने म्हणून आमी सांगताचे. कळ्ळें तुका. आनी केन्नाची बागला मेट्ट मांडी नाका. बागला मेट्टार नरसिंहाले स्थान आवास आसा. तेणे बसील पीठ म्हणून का तेका आमी तितले ताका प्रामुख्यता दिताची. आनी असले काणी खातीर आमी चॅनल सबस्क्रायब केल्यात. नमस्कार.